नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। पाहुयात आजच्या नवीन घडामोडी। खेड येथे मुस्लिम समाज बांधवांचे गायीला राष्ट्रीय पशु म्हणून मान्यता द्यावी करिता तहसीलदारांना निवेदन। आज दिनांक 27 मे 2026 रोजी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने गोहत्या बंदी करण्यात यावी, गायीला राष्ट्रीय पशु म्हणून मान्यता द्यावी तसेच गोवंश संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात या मागण्यांसंदर्भात खेड तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट श्री अरिफ शेख, ॲडव्होकेट श्री झाकीर अन्सारी, श्री रज्जाक अभाई शेख यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते। संबंधित मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। आज या ठिकाणी आमचे मित्र राज्यात बैठक असतील आणि आमचे सहकारी मित्र यांच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांकडे गोवंश हत्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी राजकारण चालते आणि समाजामध्ये जनजागृती कशा पद्धतीने करावी या पद्धतीचे एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। खरं तर संत परंपरा सुद्धा आम्हाला सांगते की तो नाही किंवा सर्व बरोबर सर आणि हे वर्ग सर्वेश्वर पूजनाचे की प्रत्येक जीवामध्ये एका परमेश्वराचा अंश आहे। ही धारणा आणि भावना ज्या वारकरी संप्रदायातून तुम्ही आम्हाला संतांनी समजावली त्याचं एक प्रतीक आणि त्याचाच एक विचार घेऊन आज हे आमचे मित्र कार्य करत आहेत आणि मी सुद्धा या गोष्टीला एक अनुमोदन म्हणून आज या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय। खरं पाहिलं तर या देशामध्ये आम्ही पाहतो की गोवंशाबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज नागरिकांमध्ये होत आहेत आणि म्हणून हे गैरसमज दूर व्हावेत आणि सरकारने सुद्धा या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जेवढे काही बेकायदेशीर कत्तलखाने आहेत ते सर्व काही बंद करावेत। या पद्धतीने समाजामध्ये लोकांमध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये आणि कशा पद्धतीने गोवंश हत्या या ठिकाणी अवैध प्रकारे चाललेले आहे त्याच्यावर पण कारवाई व्हावी ही या ठिकाणी आज आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे जी काही गायीला आम्ही गोमाता म्हणतो ते केवळ बोलण्यापुरतं न राहता त्याची अंमलबजावणी देखील व्हावी आणि राष्ट्रीय पशु म्हणून गायीला या ठिकाणी सरकारने कुठेतरी संबोधित करावं याच्यासाठी आज हे निवेदन देण्यात आलेलं आहे। तर खरं तर मला आमच्या मित्रांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। तुम्ही नुकतंच या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आता निवेदन दिल्यानंतर पुढील पावित्र्य काय असेल? खरं तर आता आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की गेले 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी जनजागृती होते आहे, परंतु समाजामध्ये अशा प्रकारचे जे काही चांगले कार्य असतात फार मोठं दुर्दैव आपलं आहे की जेव्हा जेव्हा चांगले कार्य होतात त्याची प्रसिद्धी होताना तुम्ही आम्ही पाहतोय की प्रसिद्धी होत नाही त्याची आणि म्हणून खऱ्या अर्थाने असे विषय बाजूला पडतात आणि माझी तर विनंती हीच राहील की तहसीलदार साहेबांनी सुद्धा आपल्या परीनं प्रशासनाला शासनाला जे काही आदेश द्यायचे किंवा जे काही त्यांना निवेदन द्यायचे त्या पद्धतीने ते कार्य जर झालं तर मग अशा प्रकारचे निवेदनं द्यायची गरज पडणार नाही आणि समाजामध्ये एकोपा पण राहील, सामाजिक बांधिलकी जपली जाईल, पशूंवरती प्रेमही केलं जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी आमचा अजेंडा आहे। तुम्हाला या ठिकाणी जर योग्य असं शासनाकडनं जर न्याय मिळाला नाही तर पुढील पावित्र्य काय असेल? न्याय जरी मिळाला नाही तर ज्याप्रमाणे आमचे मित्र राज्यात यांनी सांगितले की फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि मग ते आंदोलन त्याचं कशा पद्धतीने सांभाळायचं त्याचं मात्र मग सरकारला फार यूज केलं। आता याच्यामध्ये आम्ही जे आंदोलन करणार ते शांततेने करणार कारण हा श्रद्धेचा भाग ही मागणी आम्ही का करतोय कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो जेवढे कत्तलखाने त्याचं मूळच जर बंद झालं तर गोरगरिबांना त्याचा त्रास होणार नाही। आता कालच एका शेतकऱ्याची गाडी एका पोलीस स्टेशनमध्ये आली, आता सगळ्या चॅनलला तुमच्या दाखवतात ते शेतकऱ्यांनी सातबारा दाखवला, त्यांनी आधार कार्ड दाखवलं, तो स्वतःच्या मशागतीसाठी तो बैल घेऊन जातो, त्याच्या गाड्यात माळ आहे पण त्याला तू बैल कापायला चालवलं म्हणून त्याला आता त्रास दिला। आता सगळ्या याच्यावरती चालू आहे की शेतकरीसुद्धा याच्यामध्ये भरडले जातात। कुठंतरी ह्या गोष्टीमध्ये कायदा सुव्यवस्था भरकटत चालली, नाहक लोकांचे बळी जाऊ नये आणि मुस्लिम समाज हा मागासलेल्या परिस्थितीतून सुधारित परिस्थितीमध्ये येऊन वेगळा व्यवसाय त्यांनी करावा। या व्यवसायाचे भरपूर सोर्स आहेत, या गोष्टी आहेत, आंदोलन करणार आहेत पण आंदोलन आम्ही गांधी मार्गाने करू, काही आम्ही शांततेने करू, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला आत्मक्लेश पण आंदोलन आम्ही करू शकतो की जेणेकरून ही गरज आहे आणि हा आमच्या भावनेचा विषय। आमचे सर्व मित्र हिंदू समाजाचे मित्र आहेत, आम्ही एकमेकांमध्ये गुणागोविंदाने राहतो, कुठंतरी क्लेश निर्माण होतात। गोमाता आमची पण माता आहे, जर ज्या गाईचं दूध आम्ही पितो
तर त्या गाईला कापून त्या गाईचं जर एवढं विल्हेवाट अशा बेकार परिस्थितीत लागत असेल तर त्याचं जे मूळ आहे ते जर कत्तलखानेच जर बंद केले तर ते आमिषच पूर्णपणे बंद होईल अशी आमची माफक अपेक्षा आहे. तहसीलदार साहेब हे शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाचे प्रतिनिधी असल्यामुळे तहसीलदार साहेबांना आम्ही हे निवेदन दिलं. भविष्यामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत जाऊ. कलेक्टर साहेबांच्या नंतर आम्ही मंत्रालय लेवलला जाऊ आणि मंत्रालय लेवलला जाऊन सुद्धा आम्ही ह्याच पद्धतीने शांततेने आंदोलन करणार. धन्यवाद. खरे तर भारत सरकार गौवंशाच्या बाबतीमध्ये आजपर्यंत आपल्याला केवळ राजकारणच करताना दिसून येत आहे. जेव्हा ती जगामध्ये एक नंबर फिफ्थ एक्सपोर्ट म्हणून भारताचं नाव गेल्या 10 वर्षात वारंवार नंबर 1ला येत आहे. असं असतानाही ह्या श्रद्धेचं स्थान असलेलं आस्था असलेली गौवंश बाबतीमध्ये सरकार कुठलीही कठोर भूमिका घेताना दिसत नाही. सरकारने या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यावी. गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावं आणि गायीशी संबंधित जेवढेही कत्तलखाने आहेत मग ते वरिष्ठ स्तरावरती जागतिक दर्जाला जागतिक बाजारांमध्ये मालपुरवठा करणारे जे भारतातील एक 10-15 कंपन्या आहेत त्या कंपन्यांसकट छोट्या छोट्या जे गौ हत्या होतात अशा प्रत्येक ठिकाणी सरकारने ते नियंत्रणात आणून ते कायमस्वरूपी बंद पाडले पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. सरकारला आमचं निवेदन आहे आणि सरकारला एक विनंती अर्ज पण आहे की जर तुम्ही या बाबतीमध्ये व्यवस्थित आणि लवकरात लवकर काळजी घेऊन कारवाई केली नाही तर हा निवेदनाचा प्रकार तीव्र आंदोलनामध्ये बदलेल आणि त्यावेळेस तुम्हाला ते रोखणं अशक्य होईल. बाई, आता तुम्ही हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तर तुम्ही यासाठी समाजामध्ये काही जनजागृती करणार का नाही? मुळामध्ये जे माझ्या संबंधित लोक आहेत त्या लोकांना माहिती आहे की मी गेले 10 ते 15 वर्ष या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन करत आलो. म्हणजे या अन्न साखळीचा भाग नाही नुसता, तर मग आस्था तर आहेच आहे, परंतु या बाबतीमध्ये फक्त द्वेषाचं राजकारण केलं जात नाही आणि त्या द्वेषाच्या राजकारणामध्ये फक्त मुस्लिम बळी पडत नाही तर हिंदू वर्गातला शेवटचा व्यक्ती बळी पडतो. आणि जर त्यामध्ये आमच्या पुढाकारांनी तो जर वाद संपणार असेल आणि त्यातनं दोन्ही बाजूच्या म्हणजे हिंदू आणि मुस्लिम वर्गातल्या तरुणांची जीवनाची वाट लागणार नसेल किंवा वाट लागू नये, त्यांचा भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी हा आम्ही प्रबोधनाचा पर्याय कायम करत आलेलो आहोत. दोन्ही बाजूला आम्ही सांगत आलेलो आहोत. विशेष करून मुस्लिम समाजाचे जे म्हणजे कसाई वर्ग जो आहे त्या कसाई वर्गांना आम्ही वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही नियोजन केलं. त्यांना प्रशिक्षणही दिले. जवळजवळ त्या माध्यमातून त्यांनी ह्या एकमेव त्यांच्या दृष्टिकोनातून असणारा एकमेव उदरनिर्वाहाचं साधन त्याला तो साधनाच्या व्यतिरिक्त पर्याय देण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत, केलाही आहे आणि तसा बदलही आम्ही मोठ्या प्रमाणात घडवलेला आहे. ओके.